यांचं खूप मोठं हृदय आहे आणि ते मात्र या ठिकाणी रमेशजी साहेब यांच्याकडून आपण पाहतोय की त्यांना सन्मानित केलं जाईल। योगेश गुड बॅटिंग जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली। 15 चेंडूमध्ये 39 धावा। रॉकी ग्रुप टेंबी खोडावे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका साईडला साई स्पोर्ट्स सरावली या दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळते। उभय दोन संघांमध्ये ही लढत खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते। आमदार चषक यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी आपण पाहतो आमदार चषक हे कौतुकास्पद असं आयोजन केलेलं आहे। हे सर्वांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळतं। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील। पहिलं षटक हाताळण्यासाठी आकाश प्रणय अँड जगदीश अर्थातच मॉर्कल ज्यांनी मात्र महेंद्र भोईर यांनी त्यांचं जरूर कौतुकास्पद केलं। पहिला चेंडू शॉर्टअंपुलचा फटका ऑन साइडला एसपी बॉय स्टँड कडे शुभम पाध्ये स्टँड कडे मात्र चेंडूला फेकून दिलाय 6 धावन करता। मॅग्निफिसंट टायमिंग गुड शॉट। पहिल्या चेंडूवर यावेळेला आपण पाहतो षटकाराने सुरुवात होते। प्रथम गुड डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर मात्र चेक करतायत प्रणय। हे षटकार आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाजाने लगेच गोलंदाजी मध्ये बदल केला। ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि तिथून मात्र सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6। यावेळेला मात्र ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला। चेंडूला मात्र फेकून दिलाय प्रणय ब्रँडचा ब्रँडेड षटकार। व्हॉट अ शॉट। फलकावर पाहायला मिळतात। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर काय क्लास टायमिंग होतं। टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब केला आणि या वेळेला आपण पाहतोय तो समन्वय साधला गेला आणि चेंडूला मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा जो मानस आहे प्रणयचा अप्रतिम अफलातून या ठिकाणी पाहायला मिळाला। स्ट्रोक पुन्हा एकदा गोलंदाज आकाश। यावेळेला पुन्हा एकदा पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट। सुपर टायमिंग 6 धावा स्पेक्टॅक्युलर शॉट। डीजे डॅडी चार चेंडूमध्ये 3 षटकार काय कमालीचं प्रदर्शन। सलामीवीर कसा असावा याचा परिपूर्ण प्रत्यय देताना पाहायला मिळतोय। अच्छे गेंदों का सम्मान करो बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य। नवतरुण उभारता सितारा खेळाडू आहे आकाश आणि त्याला समजवताना स्वतः कर्णधाराची भूमिका साध्य करताना पाहायला मिळतोय। अमित दिलासा देतोय की तुला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करावं लागेल। एक अपकमिंग यंगस्टर या ठिकाणी उभारताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज। यावेळेला पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं पृथक्करण सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलं डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या अगदी मधोमध 6 धावा। फलकावर 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत। जबरदस्त फटकेबाजी। यावेळेला हा चेंडू या चेंडूची खरी गरज होती। 5 चेंडूच्या अगोदर एकदा वर्जित केली जाते मजबूर केले। यावेळेला ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता यॉर्कर टाइपचा पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 25 धावा फलकावर आपण पाहू शकाल। आमदार चषक एमएलए ट्रॉफी 2021 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल। खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मात्र या स्पर्धेची चर्चा जरूर होईल यात काही शंका नाहीये। संदीप परदेशी संसाई
चषकाचे प्रोप्रायटर यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहू शकाल. चहूबाजूने मात्र बहुजन विकास आघाडीचं मात्र फ्लॅग या ठिकाणी लहरताना पाहायला मिळतात. आता मात्र दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी थोडासा हवेचा झोत थांबला गेलाय. याचाच अर्थ आता मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजांची कसोटी असेल यात काही शंका नाहीये. आजचा दिवस 6 जानेवारीचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये माजी दिग्गज कसोटीपटू खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाला 1983 चा विश्व विजेता मात्र ठरणारा कर्णधार म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली कपिलदेव रामलाल निखंज 6 जानेवारी 1959 मध्ये ज्याचा जन्म झाला त्यांचा आज जन्मदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं 400 विकेट आणि 4000 धावा करणारा हा खेळाडू ठरला गेला. 183 धावांची झिम्बाब्वे विरुद्धची ती खेळी मात्र वादळी ही विश्व चषकाला मात्र टर्निंग पॉइंट ठरले गेले. या पण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. पहिलं षटक 25 धावा मॅग्निफिसंट स्टार्ट. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. एवढा पहिला बॅटचा टो जरूर लागला गेलाय. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये निघून जाईल का मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर 26 रन 26 धावा. आमदार चषक 2021 चा हा शानदार सोहळा न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. आमदार चषक क्रिकेटचा दिदीप्यमान सोहळा 2021 टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच आपण पाहतो आमदार चषक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रमोद. यावेळेला ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेला सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळेल का आणि कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पंच डिस्कस करतील आणि पंच काय डिसिजन देत आहेत त्याकडे आमचं लक्ष असेल. डिसिजन पेंडिंग आहे. श्रीकांत भोईर अँड विरल नायर या ठिकाणी दर्शवत असताना थर्ड अंपायरची मागणी करतायत. या ठिकाणी टीव्ही रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय की हा चेंडू रिलीज झाल्यानंतर एक्झॅक्टली कशा पद्धतीने मात्र हिट विकेट आहे स्वयंचित की नाही हे मात्र दर्शवतील. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर ही लाईव्ह प्रसारित होताना स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंच डेड चेंडू असेल. डेड चेंडू असेल. थोडीशी मात्र शंका होती त्या ठिकाणी. शंका मात्र दूर केली जाते. थँक्यू नितीश पाटील अँड ऑल टीम. कॅमेरामॅन साहिल शेख आणि अनुराग चव्हाण. मॅन्युअल स्कोरर जतीन किनी हे आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 चा हा शानदार आयोजन. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 20 जवळजवळ आपण पाहिली तर 26 रन 26 धावा. एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला फुल टॉस चेंडूला मात्र यावेळेला सरळ फेकून दिलाय मेडॉनच्या डोक्यावरून. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या अभिवादनासाठी 6 धावा. व्हॉट अ शॉट. जगदीश सुपर टायमिंग. ऑन साइडला आपण पाहू शकाल. चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहू शकाल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू मात्र यावेळेला दणदणीत सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जो एसपी बॉयज स्टँड आपल्याला पाहायला मिळतो तो उभारला गेलाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. जर मॉर्गन यावेळेला मॉर्कल जर आपण पाहतोय 3 षटकार जर लगातार ठोठावतात तर राजू भोईर विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. परंतु मॉर्कल याच्या खेळीला पूर्ण विराम या ठिकाणी लागताना आपण पाहू शकाल की नाही तर नाही. यावेळेला 1 बाउन्सने चेंडू मात्र क्लिअर होतोय. 4 धावा. धावसंख्या 40. गुड बॅटिंग बाय जगदीश. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. आमदार
शुभम पादे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट चेंडू निघून जाईल. वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर साई स्पोर्ट्स सरावली या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर. 41 रन 41 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. प्रमोद गोलंदाजी मार्कवर आहे. रॉकी ग्रुप टेंबे खोडावे वर्सेस साई स्पोर्ट्स सरावली या दोन संघांमध्ये एक कडवी लढत पाहायला मिळते. सलामीवीर कसे असावेत याचं परिपूर्ण मात्र फॉर एक्झाम्पल देताना पाहायला मिळत आहेत. नव्या चेंडूची मात्र कशा पद्धतीने निर्दयी हल्ले चढवायचे हे मात्र दोन फलंदाजांनी दाखवलंय. यावेळेला खूपच बाहेर श्रीकांत भोईर वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 42 धावा 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. खूप सुंदर आणि छान स्पर्धा ही मात्र पाहायला मिळते. आमदार चषक 2021 हे स्वप्न सत्यात साकारताना आपण पाहू शकाल. ते आमदार चषक 2021 च्या माध्यमातून सर्व आयोजकांना पुन्हा एकदा माझ्याकडून मानाचा मुजरा. यावेळेला ऑन साइडला ओरपी चेंडूला तारा नाहीये. सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलंय इनटू द क्राउड. 6 धावा. एंड ऑफ द ओव्हर. पहिल्या षटक आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते फलकावर. 48 धावा 48 रन ऑन द बोर्ड लागला आहे 24च्या सरासरीने. क्या बात आहे. जगदीश अँड प्रणयने मात्र चांगली सुरुवात करून दिली गेले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 48. यानंतर होणारा सामना ओम साई विराथन आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडी हा पहिला कॉल असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. जसं 5 षटक मात्र अगदी समाप्तीवर होतील लगेच आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी आपण हजर राहायचं. हा पहिला कॉल असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा आमदार चषक 2021. रन धावसंख्या 48 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर पद्धतीने मात्र या स्पर्धेच्या आयोजन नियोजन प्रत्येक खेळाडूला आतुरता लागली होती. आमदार चषक कधी येईल. एक सुंदर क्रिकेटचं मैदान या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळतं. खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे मैदानाची उभारणी केली गेले. प्लेन मैदान जमिनीलगत प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मी त्या मैदानात खेळावं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण हा चेंडू आपण पाहतोय. आणि ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावर 48. ब्युटी इज ओनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्याच पद्धतीने पाहायला मिळते. अप्रतिम. पुन्हा एकदा जगदीशला सरप्राईज करून देणारा हा चेंडू निघून जातोय. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं जातं आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नाईस डिलिव्हरी बाय अमित. सुपर. आणि ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना ओम साई विराथन वर्सेस 311 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ऑन साइडला ओरपी चेंडू होता. फ्लिक केला जातोय. चेंडू निघून जाईल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. सूरज भोईर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या 49. 49 धावा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 49 धावा फलकावर. कौतुक करेन मी गोलंदाज अमितचं की ज्या अनुषंगाने मात्र आता चेंडू त्याने हाताळलेत. जे 2 चेंडू हाताळले गेले. कारण फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर जरूर तुम्हाला कुठेतरी व्हेरायशन आणावं लागेल. कारण हे युग आहे. हे स्पर्धेचं युग आपल्याला पाहायला मिळतं. कॉम्पिटिशन खूप वाढलंय आणि त्या अनुषंगाने मात्र युट्यूबचा फायदा काय मिळतो तर आपण ते रीड करणं खूप गरजेची गोष्ट. एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाला रीड करणं ही मात्र त्याची ताकद बनते आणि तेच मात्र अमितने यावेळेला जगदीशला रीड केलं. परिपूर्ण मात्र या ठिकाणी त्याला 2 चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळाले. एकदा बॅटची एज होती मात्र सरळ चेंडू निघून जातो. यष्टी रक्षक चुकी करतायत. डोक्यावर हात देतायत यष्टी रक्षक. जर आपण पाहिलं उमेश अमित यावेळेला पाहायला मिळतात खूप छान पद्धतीने. पुन्हा एकदा उमेश यष्टी रक्षकाची भूमिका करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज
यावेळेला स्विच हिटचा फटका आणि तेवढंच वेगाने मात्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये सुंदररित्या मात्र फेकी केली गेली. एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून फलकावर साई स्पोर्ट्स सरावली या संघाची जाऊन पोहोचते फलकावर. जर आपण विचार केला तर 50 धावा 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. जे 2 षटकांचं वादळ होतं ते शांत करण्याचं काम या ठिकाणी जरूर केलं गेलं. अमितने मात्र या ठिकाणी जरूर हार मानली नाही. जरी 2 गोलंदाजांना या ठिकाणी भरपूर मार मिळालाय परंतु मी चांगली गोलंदाजी करेन हा त्यांनी ध्येय ठेवला. सुपर बॉलिंग. अप्रतिम फुलिश लेंथ यावेळेला पाहायला मिळते. व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी चेंडूला खोदून काढलं गेलंय. जगदीशच्या बॅट मधून एक धाव. कौतुकास्पद गोलंदाजी. काय कमालीचं प्रदर्शन या ठिकाणी. बोटांतील जादू सहजता सुंदरता ही त्याची पैलू आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आली. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धाव संख्या 51 रन. 24 ची सरासरी या ठिकाणी असताना 17च्या सरासरीवर आणून ठेवलं गेलं. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण ठरलं गेलं. ते मात्र अमितच्या माध्यमातून. अमित नाईस बॉलिंग. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आमचे काशीनाथ पाटील साहेब त्यांचं नेतृत्व आहे हो दमदार. त्यांचा आहे हो आम्हाला आधार. आमचे सरपंच शरद धरत त्यांनी हातभार लावलाय र. या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांनी हातभार लावलाय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून राजेशदादा पाटील बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन झालं. 4 चांद लागले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि या स्पर्धेला खूप काही शुभेच्छा दिल्या. काशीनाथ दादा पाटील दाते म्हणून जे आपल्याला पाहायला मिळाले दानशूर व्यक्तिमत्व यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी या मैदानाला पदस्पर्श लागली आणि या स्पर्धेचं मात्र आयोजन खूप छान पद्धतीने आहे असं मात्र कौतुक केलं गेलं. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो चेंडूला मात्र फेकून दिलंय. सुपर टायमिंग स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. DJ Vaibhav in the mix. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय भूपेश पाटील अर्थातच रॉकी आणि सुरेश भोईर काहीतरी कान मंत्र देताना आपल्या पार्टनरला. धावांची गती जर आपण पाहिली तर 57 रन्स. प्रथम फलंदाजी करताना गुड पार्टनरशिप. पुन्हा एकदा ऑन साइडला टक्कन आवाज आला. याचाच अर्थ टेक्निकली साऊंड सिस्टम स्वीट टायमिंग गोड आवाजाच्या माध्यमातून चेंडूला भिरकावून दिलाय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. सुंदररित्या मात्र चेंडूला बॅक टू बॅक 2 षटकार. अजून एक षटकार येतोय तर विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे राजू भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. आशिष भोईर अंकुश भोईर असतील अल्पेश भोईर यांचे मात्र बंधू आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारचं त्यांनी सुद्धा कार्य केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप भोईर असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल 63 धावा 63 रन्स. काय कमालीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. फाउंडेशन बिल्ड केलं गेलंय. पाया मजबूत ठेवलाय. पाय रोवून उभे राहिलेत. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर थोडंसं निरभ्र आकाश. पुन्हा एकदा आपण पाहतो सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव पुन्हा एकदा चालू आहे. वातावरण मात्र वातावरणाशी निगडीत असलेले हे खेळाडू. धावसंख्या फलकावर 63. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. लगेच चेंज ऑफ पेस या ठिकाणी जरूर केला गेला कारण पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर या ठिकाणी बॅटच्या टप्प्यात आले परंतु बॅट फिरवण्याची शैली ही मात्र एक ताकद असते फलंदाजांमध्ये. तुमच्या मनगडामध्ये ती जान असली पाहिजे. कलात्मक फटके ज्याला म्हणतात. आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट करतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 63 रन. वेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय त्या ठिकाणी. एकदा वर्जित केली जाते. एका धावेची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 64 रन 64 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय.
चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पहा पहिल्या 2 षटकामध्ये जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर 48 धावा आणि तदनंतर आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ झाला. अर्थातच 10 चेंडूमध्ये जर विचार केला तर फक्त 16 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. यावरून बदल जरूर केला गेलाय गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिले 2 गोलंदाज महागडे ठरले गेले आणि तदनंतर जर आपण पाहिला तर डावाला संघाला सावरलंय नो डाऊट, परंतु इथे मात्र धावा येतील कशा पद्धतीने याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालं. आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस चेंडू ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. अमित मात्र पुढे सरसावत आहे स्वतः ॲज अ कॅप्टन. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 65 रन 65 धावा. कर्णधार उद्यापासून पुन्हा एकदा सिडनीच्या मैदानात तिसऱ्या कसोटीला मात्र सुरुवात होईल. रोहित शर्माचा आगमन झालंय. कोणत्या खेळाडूला मात्र डच्चू मिळेल? जर रोहित शर्मा सलामीवर येतोय तर मयंक अग्रवाल या खेळाडूला मात्र जरूर डच्चू मिळेल यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. सुंदर फटका पाहायला मिळतो. 1 बाउन्सने चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय 4 धावांकरता. गुड टायमिंग एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 69 69 धावा. DJ वैभव एकदम mix. फलंदाज 34 धावांची खेळी करतायत इंडिव्हिज्युअल. संघाला मात्र या ठिकाणी डावाला सावरताना सलामीवर कशा असावेत याचा परिपूर्ण मात्र या ठिकाणी पृथक्करण दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात आतापर्यंत मात्र या 2 फलंदाजांच्या माध्यमातून साई स्पोर्ट्स सरावली या संघातून आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे हे 2 फलंदाज तांत्रिक दृष्ट्या मात्र चांगल्या प्रकारचं मात्र बॅटने त्यांच्या धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारे खेळाडू 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर अमित पुन्हा एकदा ज्याने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती तेच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमित सातत्य ठेवेल का त्या तिसऱ्या षटकातलं? अप्रतिम. पुन्हा एकदा तेच सातत्य पाहायला मिळतं. प्रणय मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी उमेश चेंडूला कलेक्ट करतोय. विरल नायर यांच्याकडून मात्र लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि लेग बाईच्या इशाराने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 70 या धावसंख्येवर. कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमीच असतात. तर आपण खेळाडू कक्षांमध्ये नेहमीच चर्चा करताना पाहतो की मॅक्झिमम 15 ते 20 धावा जर आल्या तर आपली टोटल चांगली होईल. परंतु त्यासाठी तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारे खेळाडू 2 खेळाडूंना सेल्फ कॉन्फिडन्स असावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला फुलटॉस चेंडू सोडणार नाही. आ बैल मुझे मार. 6 धावा गिफ्ट दिलं होतं ते स्वीकारलं आणि 6 धावा येत आहेत. संघ जाऊन पोहोचतोय साई स्पोर्ट्स सरावली 76. धावा 76 रन. फुलटॉस चेंडूची प्रतीक्षा करत असतात. अकूट टप्प्याच्या चेंडूची प्रतीक्षा करत असतात खेळाडू आणि तेच मात्र या ठिकाणी दर्शवत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर मॉर्कल नावाचा कडक शॉट. व्हॉट अ टायमिंग. मॅक्झिमम 6 धावा येत आहेत. धावसंख्या 82. अर्धशतक साजरा होईल का? जगदीशच्या बॅट मधून या आमदार चषक 2021 मध्ये 46 वर पोहोचतोय आणि या वेळेला बॅट दाखवायचे चौबाजूने जगदीश. मॉर्कल मात्र आपल्या कर्णधाराला विश्वासाला सार्थ दर्शवलं गेलं. बॅट दाखवा जगदीश. जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग.
लगातार 3 षटकार विघ्नहर्ता स्पोर्टचे प्रोप्रायटर राजूजी भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज म्हणून म्हटलं जातं की माणूस म्हणतो मी पैसा आल्यावर काहीतरी मी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर नंतरच मी तुझ्याकडे येईन. आणि हे मात्र 500 रुपये आलेले आहेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क तर होत नाहीये. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेसाठी मात्र निघालेत. रॉकी मात्र पुढे सरसावत आहेत. भूपेश पाटील तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा. काय कमालीची फलंदाजी, विलक्षण कामगिरी या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते ती 90. हायेस्ट पार्टनरशिप आतापर्यंतची ही या स्पर्धेतली उत्तम पार्टनरशिप म्हणून ओळखली जाईल. प्रणय आणि जगदीश साई स्पोर्ट्स सरावली संघ जाऊन पोहोचतोय ॲक्युरेट 90 या धावसंख्येवर विदाउट लॉस. मॅग्निफिसंट बॅटिंग. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित मात्र चेंडू कन्वर्ट झाला नाही. इनफिल्डच्या वरून राहुल पुढे सरसावतात. तत्पूर्वी चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. काय कमालीचं प्रदर्शन. हॅट्स ऑफ यू जगदीश अँड प्रणय. मॅग्निफिसंट बॅटिंग. इनक्रेडिबल इनिंग. सुपर. चला दोन्ही संघाच्या कर्णधार या ऑनसाई विराथन आणि क्रिश 11. आमचा राजू दादा एकच वादा, आमचा राजू दादा. थँक्यू. तर 95 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. काही जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सुपर अँड मॅग्निफिसंट बॅटिंग. 5 षटकांचा एकंदरीत खेळ या ठिकाणी समाप्तीवर झालाय. 5 षटकांमध्ये मात्र 95 धावांचं लक्ष. हॅलो चेक. हॅलो हॅलो. धन्यवाद प्रमोद. बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021चा महासंग्राम आपण बघतोय डे 1. आणि या दरम्यान आता पुढचा सामना जो आहे ओमसाहेब विरातन आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या 2 संघादरम्यान असणार आहे. मी जावेद सरांना विनंती करेन आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. सर मैं आपको गुजारिश कर रहा हूँ, दरख्वास्त कर रहा हूँ, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए. ओमसाहेब विरातन आणि बाप्पा मोरया विठ्ठलवाडीच्या दरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना असेल. ऑल द बेस्ट. दोघांनाही शुभेच्छा असतील. क्रिश 11 के कप्तान पहुंच चुके हैं. जावेद सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. काटाचा आवाज आलेला आहे. शुक्रिया सर. आप मंच पर आइए. क्रिश टॉस जिंकलाय. क्रिश 11 संघानं काय निर्णय घेणार आहे? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50-60. 50-60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही किती धावा या मैदानात उभा राहाल? 50 अबाव. इथे तर 70-80 धावांचा डोंगर होतोय. दोघांचा जो आकडा आहे तो सारखाच येतोय. परंतु तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत ते ज्या सामन्यात खूप चांगली कामगिरी करू शकतील? मनोज आहे, रोहित आहे, मी आहे. गोलंदाज यांच्याकडे तुमच्याकडे कोणते असे फलंदाज आहेत ते या ठिकाणी धावांचा रतीब घालतील? ओपनर आहे अक्षय, गण्या, सुमित आणि निशांत. कसं वाटतं या स्पर्धेच्या दरम्यान? ही खुशीवल्यांचं एक फर्स्ट आता आमदार चषक म्हणजे आम्हीच सहकारी सर्व करतोय. खूप चांगली स्पर्धा निश्चितच. तुम्हाला काय वाटतं की ही जी स्पर्धा आहे ज्या पद्धतीने सजवली गेली काय वाटतंय? बघतो आम्ही 2-3 दिवस झाले ते आम्ही पण येतो इकडे. खूप सुंदर आयोजन आणि आयोजक पण खूप सुंदर. त्यांचं म्हणजे खूप मनापासून आभार मानतो की कारण त्यांनी एवढं मोठं उभारलं एक मैदान आणि आयोजन चांगलं केलं.
निश्चित क्रिश 11 विठ्ठलवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. खूप चांगली कामगिरी करा. आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जातोय जिथे प्रमोद पोर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय आमदार चषक 2021च्या या मंचावरती. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच. पुढील टॉस या ठिकाणी झालेला आहे. ओमसाई विरातन आणि 311 हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. ओमसाई विरातनची खूप मेहनत या मैदानाला आहे आणि खरोखरच त्या ओमसाई विरातनच्या सर्व खेळाडूंचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ओमसाई विरातनच्या सर्व ज्या खेळाडूंनी मात्र या मैदानासाठी जी मेहनत घेतली वाखाणण्याजोगे आहे. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. 95 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. जसं मात्र जगदीशने फलंदाजी केली तशीच फलंदाजी मात्र आता होईल का याचं धावतं वर्णन घेऊन येतील नितीन पाटील, जे 5 षटकांसाठी मी त्यांना आमंत्रित करतो आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद प्रमोद सर. तर 95-96 धावांचं मात्र लक्ष असेल, 95 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर उमेश, नॉन स्ट्राईकला असेल स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर तुषार, नॉन स्ट्राईक वर आपण पाहतोय उमेश. तर गुलमार्ग सज्ज असेल गोलंदाज स्वतः कर्णधार महेंद्र भोईर, स्वतः आयोजक आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळतोय. निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळते साई स्पोर्ट्स सरावली संघाकडनं, कारण एकंदरीत 19 धावा मात्र पटकाव्या लागतील प्रति षटक. त्या दृष्टीने मात्र फलंदाजी करावी लागेल. शानदार आयोजन आपण पाहतोय. आमदार चषक 2021 हे शानदार आयोजन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. क्या बात आहे. गोलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल. मिस्टर महेंद्र भोईर स्वतः कर्णधार आहे. जबाबदारी मात्र ओळख असेल, कारण चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी मात्र मन जिंकलं गेलं आमच्या मायबाप प्रेक्षकांचं. प्रणय अँड जगदीश या स्पर्धेतलं मात्र पहिलं अर्धशतक झळकावलं गेलं. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच मात्र दंडित करतायत महेंद्र भोईर यांना. वाईटच्या स्वरूपात मात्र 1 धाव मात्र फलका लागताना पाहायला मिळते. 19 धावा मात्र प्रतिषटक बनवायच्या आहेत. चौकार षटकांची मात्र आतिषबाजी आपल्याला करावी लागेल, ज्याप्रमाणे मात्र प्रणय अँड जगदीश ह्या वेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार येताना. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळतोय आमचे स्कोरर प्रीती, जे दर्शवत आहेत की 5 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. 19 ची मात्र सरासरी गाठायची आहे प्रतिषटक. त्या दृष्टीने मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र डीप स्केलच्या डोक्यावर मात्र हा षटकार येताना क्या बात आहे. या 6 धावांशी मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. या 6 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. इरादे मात्र स्पष्ट करताना मिस्टर तुषार, कारण मोठे फटके येणे गरजेचे असेल, कारण 19 ची सरासरी मात्र प्रतिषटक गाठायची आहे. 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा. अजूनही 2 चेंडू येणं मात्र बाकी असेल. पहिलं षटक मार्गस्थ पाहतोय महेंद्र भोईर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना ऑन फायर मिस्टर तुषार. धन्यवाद. तर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र 17 या आकड्यावर. 19 ची सरासरी गाठायची आहे. जवळजवळ सरासरीच्या दिशेने मात्र वाटचाल करताना आपण पाहतोय रॉकी ग्रुप टेंबी खोडावी संघ. 5 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 17 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले होते. त्यानंतर मात्र एक खराब चेंडू आला. त्यानंतर मात्र थोडस लय मध्ये येताना आपण पाहिला मिस्टर तुषार. गोलंदाजचा मात्र लय मात्र बिघडवून टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय तुषार.
नितीन आखू टप्प्याची गोलंदाजी झाली आणि त्याच्यावरती खरपूस समाचार घेतलेत. ज्यावेळेला पहिले 2 चेंडू पुढे टाकले होते त्यावेळी मोठे फटके आले नव्हते. आता मात्र पुन्हा एकदा लयबद्ध गोलंदाजी करावी लागेल महेंद्रला, तरच तो परत येईल. नाहीतर सामना बघितला तर बॅट्समन चांगलाच तळपतोय मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच प्रशांत सर. आता मात्र पहिल्या षटकाची मात्र समाप्ती होती. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 17 धावा बिनबाद. 17 धावा बिनबाद. या ऐकूया डीजेला. तर एक षटकांची मात्र समाप्ती होते. 17 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. बिनबाद चांगले मोठे फटके येणे गरजेचं असेल, कारण 95 धावांचा एक भला मोठा डोंगर, म्हणजे समोर जो डोंगर दिसतोय तो मात्र आपल्याला पार करायचा असेल तर त्याच ताकदीचे मात्र फटके मारावे लागतील प्रशांत सर. निश्चित एक भागीदारी सुद्धा करावी लागेल, विकेट सुद्धा वाचवायचे आहेत आणि मोठी धावसंख्या उभारायचं हे मोठं आव्हान असतं. पहिल्या षटकात जर बघितल्या तर 15 पेक्षा जास्त धावा आल्या. याचा अर्थ फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पहिले 2-3 चेंडूचा विचार केला महेंद्र चांगली गोलंदाजी केली होती आणि शेवटचा चेंडू बाकी ते 3 चेंडू आले त्याच्यावरती खरपूस समाचार घेतला. 15 पेक्षा जास्त धावा फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. नक्कीच नक्कीच. आता मात्र गोलजी मार्कवर येतोय. हाच तो मात्र फलंदाज आपण पाहतोय ज्याचं अर्धशतक मात्र पहिले झळकावलं गेलं. आमदार चषक 2021 मध्ये मात्र आपलं नाव कोण ते मात्र 58 धाब्यांची मात्र खेळी करताना मिस्टर जगदीश आता मात्र गोलजी मार्कवर येतोय. तशीच मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्याला, कारण फलंदाजासाठी मात्र हे नंदनवन असं मैदान आपण पाहतोय. तर 17 धावा मात्र फलकावर एका षटकाची मात्र समाप्ती होते. 95 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय जगदीश, ज्याला मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मात्र मॉर्कल नावाने मात्र ओळखलं जात आहे. स्ट्राईकला असेल मिस्टर उमेश. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळत होता. पूर्वी मात्र एक धाव मात्र लेग बायचे संकेत पंचदर्शक श्रीकांतजी भोईर सर दर्शवत आहेत. या एकी दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. मोठी फटके येणे गरजेचं असेल प्रशांत सर. मात्र ज्या वेळेला पुढे चेंडू टाकलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय किंवा 4 मीटरला टार्गेट केलंय त्यावेळेला मात्र मोठे फटके खेळणं सोपं नाहीये. आता मात्र पहिला चेंडू खूप चांगला होता. एक मोठा फटका खेळण्यासाठी बॅट्समन बॅकफुटवरती वाट बघत होता. मात्र आता रीड केलंय गोलंदाजाने फलंदाजाला, ती एक चांगली गोष्ट आणि त्यामुळे चेंडूवरती मोठा आघात झाला नाहीये. नक्कीच नक्कीच. कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाहीये. तर आता मात्र पुन्हा एकदा तुषार मात्र ऑन स्ट्राईक. ह्या वेळेस मात्र इनटू द गॅप मध्ये खेळतोय. वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार येताना आमदार चषक चौकार येताना धावसंख्या मात्र 22. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर मात्र 22 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. तर मोठे फटके येणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने मात्र फलंदाजी करतोय मिस्टर तुषार. ज्याप्रमाणे मात्र फलंदाजी केली होती प्रणय आणि जगदीश याने, त्याच ताकदीची मात्र फलंदाजी आपल्याला करावी लागेल, कारण धावांचा डोंगर पाहिला तर 95 धावा मात्र पटकावायच्या आहेत. 19 ची मात्र सरासरी गाठायची आहे. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा. 2 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. दुसरं षटक हे मार्गस्थ पाहतोय. तुषार मात्र चांगली फलंदाजी हाताळताना आपण पाहतोय. आतापर्यंत आपल्या वैयक्तिक 20 या धावसंख्या खेळताना मिस्टर तुषार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर मॉर्कल. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. अशीच मात्र गोलंदाजी करावी लागेल आणि मोठे फटके खेळणे गरजेचं असेल ते मात्र रॉकी ग्रुप साठी. प्रत्येक चेंडूवर मात्र आपण प्रहार करू शकत नाहीयेत. किच म्हटलं जाते अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. तर 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. धावा खर्च होत आहेत मात्र 5. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा बिनबाद. यावेळेस मात्र ब्लॉक फिल्डर पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र यस नो यामध्ये मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या एके दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. 23 रन विदाउट लॉस. 23 धावा बिनबाद अशी आपण सुरुवात पाहतोय. रॉकी ग्रुप संघाची 19 धावा प्रतिषटक गाठायच्या आहेत. आता मात्र दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत आणि 6 धावा मात्र खर्च होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा बिनबाद.
मोठे फटके येणे गरजेचं असेल, वारंवार म्हणावं लागेल, कारण 95 धावांचा मात्र डोंगर जो आपल्याला समोर जो दिसतोय त्याप्रमाणे मात्र डोंगर उभारला गेला. साई स्पोर्ट्सचे 2 फलंदाज आपण पाहिले, जगदीश आणि प्रणय. प्लीज मात्र सुरेख क्या बात आहे, क्षेत्ररक्षक मात्र कौतुक करावे लागेल, कारण चेंडू मात्र तिकडनं निघून गेला तर मात्र कुठल्याही प्रकारची संधी नसेल, एकंदरीत चौकाराशिवाय संधी नसेल. एक धाव येते, या एके धावशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. 24 रन्स विदाउट लॉस. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. दुसरं षटक हे मार्गस्थ पाहतोय. 95 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. 24 धावा मात्र फलकार पाहायला मिळतात. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तुषार मात्र ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. तत्पूर्वी एकदा मात्र अंकित केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र 21 धावांशी मात्र समाधान मानावे लागेल. 2 षटकांची मात्र समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा बिनबाद. डीजे मनीष. धन्यवाद. 25 धावा मात्र फलकावा लागताना पाहायला मिळत. 2 षटकांची मात्र समाप्ती होते. चला टीम मीटिंग करून आपल्याला विनंती असेल. पंच मात्र इशारा करतायत. काय वाटतं एकंदरीत प्रशांत सर? 25 धावा मात्र फलकावर आहेत. 95 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या षटकाचा विचार आणि दुसऱ्या षटकाचा जर तुलना केली तर दुसऱ्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केले. विशेष करून त्यानं वाईड यार्कर टाकलेत, खोलबट टप्प्याचे चेंडू टाकलेत आणि त्यामुळे फलंदाजाला फारशी संधी मिळाली नाही. अचूक गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, तिकट मारा केलाय. पहिलं षटक फलंदाजाचं होतं तर दुसरं षटक गोलंदाज होतं. अप्रतिम मारा केलाय. उंच खुरा गोलंदाज आहे आणि फार उंचीवरून चेंडू येतो. हॅम ॲक्शनने गोलंदाजी केली जाते. नियंत्रण आणि दिशा याच्यावरती जबरदस्त नियंत्रण होतं. त्याचा फायदा त्याला मिळाला. नक्कीच नक्कीच, कारण तुमच्याकडे फक्त गती असून चालणार नाही, तर वेग असून चालणार, तर दिशा मात्र योग्य असायला हवी. कारण आपण बरेचसे गोलंदाज पाहतोय, वेग मात्र त्यांच्याकडे चांगला असतोय, मात्र दिशा मात्र त्यांच्याकडे नसते. वाईट चेंडू वारंवार फेकले जात आहेत. गोलंदाज मार्क सज्जतोय मिस्टर किशोर. यावेळेस मात्र पंचा दर्शवतात लेग सोडून जाणार चेंडू. वाईट चेंडूचा इशारा येतोय. आशुतोषजी व्यवहार दर्शवतायत. 26 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. 26 धावा मात्र फलकावर पाहतोय आपण. तिसरं षटकाला मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात फेकला जातोय. 26 धावा फलकावर मात्र पाहायला मिळतात. परंतु एकदा किशोर मात्र गोलंदाज मार्कवर सज्ज होताना या अभ्यास थोडस मिस होताना पाहायला मिळतोय. एक धाव मात्र लेग बाईच्या स्वरूपात पंच दर्शवतात. या एके दिवशी मात्र 27 धावा मात्र फलकाला लागतात. नक्कीच फलंदाज मात्र जखडून ठेवलं जातं. एकंदरीत हात खोलण्याची मात्र संधी देत नाहीयेत. ज्याप्रमाणे मात्र पहिलं षटक मात्र हाताळलं गेलं, तब्बल 17 धावा मात्र खर्च झाल्या. तदनंतर मात्र चांगली वापसी करताना मिस्टर जगदीश, आता मात्र तोच मात्र फॉर्म ठेवताना मिस्टर किशोर. पहिला चेंडू मात्र फेकला गेला वाईटच्या स्वरूपात. तदनंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली. 27 मात्र धाव फलकार पाहायला मिळतात. धावा 95 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. मोठी फटके येणे गरजेचं असेल. चला टीम मीटिंग करू नका, आपल्याला विनंती असेल. सेकंड वॉर्निंग असेल आपल्यासाठी. मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल मिस्टर किशोर. लेगबायचे संकेत पंच दर्शवतायत. अतिरिक्त धावेत मात्र भर पडताना 28 धावा मात्र फलकावा लागताना पाहायला मिळतात. घर बसल्या आपण या सामन्याचा मात्र आनंद घेऊ शकतात. स्काय विजन 101 क्रमांक चॅनल आपण पाहू शकता. तर धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा. तिसरं षटक हे मार्गस्थ पाहतोय. तब्बल 2 चेंडूचा खेळ होतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. कुठल्याही प्रकारची मात्र चूक करत नाही. या पहिल्या गड्यांचं मात्र पतन होताना तुषार याच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना 28 या धावांचा पहिला गडी बाद होताना. यस डीजे. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो मिस्टर राहुल, एक हार्ट हिटर फलंदाज पाहायला मिळतोय. तर आजच्या दिवशीच मात्र 6 जानेवारी 1673 रोजी मात्र कोंडाजी फर्जे त्याने मात्र पन्हाळा किल्ला घेतला होता.
जो मात्र 60 मावळ्यांशी मात्र जिंकला होता आणि 13 वर्षानंतर मात्र महाराजांचं स्वप्न मात्र पूर्ण केलं होतं. आपल्यास मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातो. तत्पूर्वी एक डाव मात्र अंकित केला. डीपचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. तत्पूर्वी एक धाव मात्र अर्जित केली जाईल. 29 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. महाराजांचं मात्र स्वप्न पूर्ण केलं होतं. आपल्या मात्र गावाचं स्वप्न इथे कोण मात्र पूर्ण करेल? प्रशांत सर, जो मात्र चांगला खेळेल, आज मात्र चांगलं प्रदर्शन करेल, तो मात्र नक्कीच सुपर 5 मध्ये मात्र प्रवेश करेल. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळला होता. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण फेक येईपर्यंत एक धाव मात्र सहज पूर्ण केले येईल. या एकेदिवशी मात्र 30 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रशांतजी सर आहेत ते इथे आमच्या बाजूला कॉमेंटरी बॉक्स मध्ये 7 राज्यामध्ये जाऊन मात्र त्याने समालोचन केलं. 8 राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या नावावर मात्र आहेत. चांगलं मार्गदर्शन आम्हालाही करतायत. यावेळेस मात्र पूल मात्र पॉवरफुल नसेल. नो मॅच लँड मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र पूर्ण असतील. या दुहेरी दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांची मात्र समाप्ती होते. 32 धावा, 1 गडी बाद होताना. नितिन, 12 गेंदों में 63 रनों की जरूरत है। मतलब 3 ओवर की कहानी तो देखी तो बहुत अच्छी गेंदबाजी की है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। बल्लेबाजों को थोड़ा और बेहतर करने की जरूरत है। 12 गेंदे 63, मतलब ये आसान नहीं है। हर बार हर गेंद के ऊपर आपको छक्का जड़ना है, तो बिल्कुल दबाव है। इस दबाव में अगर आप निखर के आते हैं तो इतिहास बनाने का मौका मिलेगा, क्योंकि यहाँ से कहना आसान, करना बहुत कठिन है। अभी पलड़ा गेंदबाजों का भारी है। नक्कीच नक्कीच गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक मात्र रॉकी ग्रुपच्या माध्यमात आपण पाहिलं होतं. 17 धावा मात्र पटकावल्या होत्या. तदनंतर मात्र चांगली वापसी केली. जगदीश दुसरं षटक हाताळलं गेलं. 8 धावा खर्च झाल्या. तदनंतर मात्र किशोर आला. 7 धावा खर्च झाल्या. पुन्हा एकदा जगदीश येतो मात्र गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट मात्र त्रिफलाचित होताना मिस्टर राहुल यांच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना 32 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होताना. यस डीजे आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतैर. तुझे धन्यवाद. काय म्हणतात प्रशांत सर, एकंदरीत 58 धावांची खेळी केली आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये चमक दाखवताना. ऑलराउंडर है और अपनी टीम के लिए बहुत अच्छा योगदान दे रहे हैं। सबसे बड़ी बात, इन्होंने अच्छी बल्लेबाजी की, उसके बावजूद अगर देखिए तो गेंदबाजी भी कमाल की कर रहे हैं। तो प्रोफेशनल खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अपने रोल को नहीं भूल रहे। मैग्निफिसेंट परफॉर्मेंस। नक्कीच नक्कीच. चल आदरणीय अनिलजी किनी साहेबांना विनंती असेल, ग्रामपंचायत सदस्य आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू पाहायला मिळतो. तत्पूर्वी एकदा मात्र अर्जित केली जाईल. क्षेत्ररक्षण होईल फेकी येईपर्यंत एक धाव मात्र सहज पूर्ण केली जाईल. या एकेदिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 या आकड्यावर. आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेबांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांची एक मात्र मोठी स्पर्धा झाली इथेच, शिवनेरी चषक. आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चौथं षटक आपण पाहतोय. तब्बल 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली येतोय, मात्र चेंडू निघून जातोय 30-11 स्टँड मध्ये. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 39 या आकड्यावर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. उमेश ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके येणे गरजेचं असेल. 39 धावा मात्र फलकावर. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये मात्र चौकार येताना या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 ऑन द बोर्ड. 43 धावा मात्र फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. 2 गडी मात्र तब्बल बाद होत आहेत. 55 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. अजूनही मात्र येणारे चेंडू असतील मात्र 10 आणि 43 धावा मात्र फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू होत आहेत.
8 चेंडू आणि 52 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल. 8 चेंडू 52 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल. धावसंख्या मात्र 43 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 43 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू मात्र निघून जाईल चौकरांसाठी. या 4 धावांशी मात्र धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. राजेश पाटील दादा धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा ऑन द बोर्ड. मात्र पंचाकडे मात्र दाद मागतायत. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. सॉरी, वाईट चेंडूचा इशारा येते. षटक मात्र चौथा इथे समाप्त होते. धावसंख्या मात्र आपण विचार केला तर 47 धावा, 2 गडी बाद. 4 षटकानंतर आपण पाहतोय रॉकी ग्रुप फलंदाजी करताना शेवटच्या 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. यस डीजे. ठाणे जिल्ह्याचे आहेत अध्यक्ष आमचे काशीनाथ पाटील साहेब. त्यांचं नेतृत्व आहे हो दमदार, त्यांचा आहे हो आम्हाला आधार. धन्यवाद. शेवटच्या 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा, अजूनही 48 धावांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू 48 धावांची आवश्यकता. गोलंदाज मार्क सज्जते गोलंदाज मिस्टर सचिन. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली येते. प्रणय कुठल्याही प्रकारची मात्र चूक करत नाहीये. गडी क्रमांक मात्र इथे तिसरा बाद होताना 47 धावसंख्येवर तिसरा गडी बाद होताना. तत्पूर्वी या ऐकूया डिझेला. धन्यवाद प्रशांत सर. 95 धावांचा मात्र पाठलाग करायचा होता. एक प्रेशर मात्र होता फलंदाजांवर. काय म्हणाल? एकूणच जी 58 धावांची विस्फोटक इनिंग होती पडण्याची, तर त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारली गेली आणि त्यानंतर गोलंदाजाची जी जबाबदारी होती ती त्यांनी खांद्यावरती घेतली आणि ती पूर्णपणे पार पडली आणि त्याचा परिणाम आता मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल होते. नक्कीच. यावेळेस मात्र शॉर्टम पुलचा चेंडू पाहायला मिळतो. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी. भार्गव 11 स्टार मध्ये मात्र चेंडू जाताना पाहायला मिळतो. यस डीजे. धन्यवाद. धावसंख्या मात्र 53 ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अजून उर्वरित 4 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 53 धावा मात्र ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला गेला. शॉर्टम पूलचा चेंडू होता. हाही मात्र पूल करण्याची संधी होती, मात्र थोडंसं हुकले जात आहेत मिस्टर उमेश. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. आता मात्र विजयाचा सुगंध मात्र दरवळेल तो मात्र साई स्पोर्टच्या मात्र गोटामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. चांगलं गोलंदाजी मात्र पाहिली, फलंदाजी मात्र चांगली पाहिली. यावेळेस मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. आमच्या आमदार चषक फ्लॅगला मात्र बोर्डला लागला जातोय. या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 57 या आकड्यावर. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 57 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. यानंतर मात्र एक क्विक फाईट सामना आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई विराथन वर्सेस 30-11. यावेळेस मात्र एक स्वीट साऊंड ऐकायला येतो. चेंडू मात्र निघून जाईल 6 धाव्यांसाठी. आउट ऑफ पार 6 धावा. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 63 या आकड्यावर. 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 63 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. सॉरी, एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 63 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. ओम साई विराथन आणि 30-11 मात्र सज्ज राहायचं आहे. पण यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली येतोय.
झेल मात्र सुटला जातोय. अशा रीतीने मात्र साई स्पोर्ट्स संघ मात्र विजयी होतोय. विजय संघाचं मात्र अभिनंदन असेल. या ऐकूया आपण याच्यानंतर मात्र एक गोड आवाज ज्यांनी मात्र 7 राज्यामध्ये जाऊन मात्र समालोचन केलं. 8 मात्र राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. प्रशांतजी आदवडे सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद नितीन. बहुजन विकास आघाडी बिरातन प्रेझेंट आमदार चषक 2021 डे 1 आपण बघतोय. आणि आता जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो आजच्या ज्या पद्धतीनं आज त्यानं कामगिरी केली आणि 58 धावा कुठल्या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक देखील झळकावलंय. तो देखील अतिशय महत्वाचा फलंदाज आहे आणि एक विकेट देखील घेतलाय. त्यामुळे त्यात तो पुरस्कार जातोय मिस्टर जगदीशला. जगदीश कॉंग्रॅच्युलेशन, तुझं अभिनंदन आहे. टाळ्यांच्या गदामध्ये अभिनंदन आहे. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. प्रमोद शेडगे पुन्हा एकदा जोडले जात आहेत टॉस बॉक्स मध्ये. जिथं प्रेझेंटेशन बॉक्स आहे. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. एक दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. छान ही स्पर्धा सजवली गेलेली आहे. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला टीम घ्यायचंय. साई स्पोर्ट सरावली या संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केलेली आहे. 500 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी त्याला दिलं जाईल.